बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली। बिल्डर रहेजाचं चेंबूरमधील कार्यालय वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडले। पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। दरम्यान रहेजा बिल्डरच्या ऑफिससमोर पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलाय। काही दिवसांपूर्वी सुशील रहेजा या बिल्डर विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे आणि अटकेची कारवाई न झाल्यानं वंचित बहुजन आघाडी आज आक्रमक झाली अशी माहिती मिळते। मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्यात सुशील रहेजा या बिल्डर विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करणाऱ्या राहुल जाधव या तरुणाला क्षुल्लक कारणावरून ऑफिसमध्ये स्टाफ समोर मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली, अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि त्यामुळे बिल्डरवर हे बरेचसे आरोप करण्यात येत आहेत। आणि आज बिल्डर रहेजा चेंबूर येथील कार्यालयामध्ये पोहोचणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोनी आणि युवा आघाडीचे सागर गवई यांच्यासह इतर कार्यकर्ते या कार्यालयामध्ये दाखल झाले। मात्र कार्यकर्ते पोहोचताच रहेजा हा त्या ठिकाणाहून निघून गेल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये तोडफोड केली, घोषणाबाजी केली आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आता समोर आले। दरम्यान या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे आणि तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि तपासाला सुरुवात केलेली आहे आणि याबाबत आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।